शांत झोप, तणावमुक्त मन आणि तेजस्वी स्मरणशक्तीसाठी आज आपण एक अद्वितीय प्राणायाम शिकणार आहोत। तर त्या प्राणायामाचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम। हा प्राणायाम अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांना अतिशय उपयुक्त आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण हा प्राणायाम म्हणजे काय, हा प्राणायाम करण्याची पद्धत, तसेच या प्राणायामाचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे, प्राणायाम करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्यात, कोणत्या गोष्टी टाळायच्यात, तसेच हा प्राणायाम कोणासाठी वर्ज्य आहे, प्राणायाम करताना तो कोणत्या वेळेला करायचा, किती वेळ करायचा, या सगळ्याविषयी विस्तृत वर्णन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण या प्राणायामामधील प्रत्येक टप्पा आपल्याला भ्रामरी प्राणायामाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। नमस्कार, मी डॉक्टर हेमा। आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला, तो म्हणजे भ्रामरी प्राणायाम। तर सर्वप्रथम भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय? तर भ्रामरी हा शब्द भ्रमर या शब्दावरून आलेला आहे। भ्रमर म्हणजे मधमाशी। तर या प्राणायामामध्ये आपण श्वास सोडताना जो काही गुंजनाचा आवाज तयार होतो, तो आवाज मधमाशीच्या गुंजनाप्रमाणे निर्माण होतो, त्यामुळेच याला भ्रामरी प्राणायाम असे म्हणतात। ह्या आवाजामुळे आपल्या शरीराला आणि मनाला एक विशिष्ट प्रकारची, एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते। तर आता भ्रामरी करण्याच्या पद्धतीविषयी थोडंसं माहिती करून घेऊ। तर भ्रामरी प्राणायाम करताना सर्वांना माहिती असलेली पद्धत म्हणजे कान बंद करून भ्रामरीसारखा आवाज निर्माण करणं। दुसरी, यामध्ये कान बंद न करता दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना फक्त भ्रामरी सारखा आवाज म्हणजे भ्रमराप्रमाणे गुंजनाचा आवाज निर्माण केला जातो। तर अजून एका पद्धतीमध्ये षण्मुखी मुद्रा, षण्मुखी मुद्रेमध्ये ही मुद्रा आपले कान, डोळे, नाक बंद करून आपल्या चेहऱ्यावरती लावली जाते आणि या पद्धतीने आपले सगळे ज्ञानेंद्रिय बंद करून प्राणायाम केला जातो। आज आपण यामधील पहिले दोन प्रकार, एक म्हणजे कान बंद करून भ्रामरी प्राणायाम करणार आहोत आणि दुसरा की दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत असताना भ्रामरीप्रमाणे गुंजनाचा आवाज निर्माण करणार आहोत, म्हणजेच भ्रामरी प्राणायाम करणार आहोत। तर प्रत्यक्ष प्राणायाम शिकण्यापूर्वी या प्राणायामाचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध काही महत्त्वाचे फायदे आहेत, तर त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया। सगळ्यात पहिला फायदा, यामुळे ताणतणाव आणि चिंता कमी होतात। तर भ्रामरी प्राणायामामुळे आपल्या शरीरामधील जे ताण निर्माण करणारे हार्मोन म्हणजेच कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स, याचं जे सिक्रिशन आहे ते सिक्रिशन म्हणजे त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये आनंद निर्माण करणारे हार्मोन म्हणजे जसे डोपामाइन, सेरोटोनिन यासारखे हार्मोनचं प्रमाण वाढतं। त्यामुळे आपल्या शरीरामधील ताणतणाव कमी व्हायला मदत होते आणि आपलं मेंदू शांत राहायला मदत होते। आता दुसरा फायदा, रक्तदाबावर नियंत्रण येण्यासाठी भ्रामरी प्राणायामाचा अतिशय उपयोग होतो। तर भ्रामरी प्राणायाम नियमित केल्यामुळे आपलं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते। त्याचबरोबर आपले हृदयाचे ठोके देखील नियमित व्हायला मदत होते। त्यामुळे हृदयाच्या ठोक्यामध्ये संतुलन साधलं जातं आणि आपल्या संपूर्ण शरीरामधील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे आपलं शरीर आणि मन हे स्थिर व्हायला मदत होते। तर तिसरा फायदा, निद्रानाश कमी करण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त ठरतो। हा प्राणायाम नियमित केल्यामुळे आपल्या ब्रेनमधील अल्फा ब्रेन वेव्हज यांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपलं शरीर झोपेसाठी योग्य स्थितीमध्ये जातं आणि याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील मेलाटोनिन हे जे काही झोप आणणारं हार्मोन आहे, तर ते वाढायला मदत होते, योग्य वेळी ते सिक्रेट व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपल्याला अतिशय गाढ झोप लागते। तसेच आपल्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारते आणि बऱ्याच जणांना लवकर झोप लागत नाही। तर हा जो काही झोप लागण्याचा वेळ आहे, तर हा वेळ इथे कमी व्हायला देखील या प्राणायामामुळे मदत होते। चौथा फायदा, मायग्रेन आणि डोकेदुखीवरती भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे। या प्राणायामामुळे ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला योग्य प्रमाणामध्ये वाढतो आणि त्यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखी कमी व्हायला मदत होते। आता पाचवा फायदा, फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या विकारांवर भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे। तर भ्रामरीमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि श्वसन मार्ग स्वच्छ होतो। त्याचबरोबर ऑक्सिजन शोषणाचं प्रमाण देखील या प्राणायामामुळे वाढतं। त्यामुळे अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि इतर श्वसन विकारांमध्ये या प्राणायामाच्या अभ्यासाने खूप सुधारणा दिसून येते। आता पुढचा सहावा फायदा, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे। तर भ्रामरी प्राणायाम करताना आपल्या शरीरामधील
व्हेगस नर्व ही उत्तेजित होते, त्यामुळे आपलं संपूर्ण शरीर हे शांत व्हायला मदत होते. त्यामुळे नैराश्य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता दूर व्हायला मदत होते. 7वा फायदा की ध्यानाची आपली अवस्था आहे ती सोपी होण्यासाठी हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर ते ध्यान करण्यापूर्वी आपण भ्रामरी प्राणायाम केला तर आपलं ध्यान लवकर लागण्यासाठी मदत होते. तर हे झाले भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे. तर आता प्रत्यक्ष भ्रामरी प्राणायाम कसा करायचा तर याची पद्धत आपण आता इथे शिकणार आहोत. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की भ्रामरी प्राणायाम आपण 2 पद्धतीने शिकणार आहोत. तर एका पद्धतीमध्ये कान बंद करून आपण हा प्राणायाम करणार आहोत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये कान बंद न करता प्राणायाम करणार आहोत. पद्धती जरी 2 असल्या तरी इथे बसण्याची पद्धत किंवा बसण्यासाठी जे काही आसन लागणार आहे ते सारखंच असणार आहे. तर भ्रामरी प्राणायाम करताना बसण्याची स्थिती सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात. तर बसताना आपण पद्मासन, वज्रासन, सिद्धासन यापैकी कोणतं आसन जर आपल्याला माहिती असेल तर त्या आसनामध्ये आपण बसू शकता. जर ही आसनं आपल्याला माहिती नसतील तर आपण साधी मांडी घालून सुखासनामध्ये देखील बसू शकता. ज्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर, सोफ्यावर किंवा बेडवर बसून हा प्राणायाम केला तरी चालणार आहे. तर ही झाली बसण्याची स्थिती. आता बसल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष आपल्याला आपल्या पाठ आणि मान या 2 गोष्टींकडे द्यायचं आहे. तर बसताना नेहमी पाठ आणि मान सरळ ठेवायची आहे. दोन्ही हात हे सुरुवातीला ध्यानमुद्रेमध्येच राहणार आहे. तर सुरुवातीला प्राणायामासाठी बसताना आपल्याला आपल्या शरीराची स्थिती या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम आपण कान बंद करून भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. तर हे कान बंद करताना ते नेमके कसे बंद करायचे तर ते आपण पाहूयात. तर कान बंद करत असताना आपण आपल्या हाताच्या अंगठ्याजवळील पहिलं बोट म्हणजे तर्जनी किंवा दुसरं बोट मध्यमा या 2 बोटांपैकी एका बोटाचा वापर करून कान बंद करणार आहोत. आता कान बंद करताना नेमकं तो कुठे बंद करायचा आहे तर आपल्या कानाची आपण जर रचना बघितली तर पुढे एक जाडसर कार्टिलेजचा भाग आहे, त्याला ट्रेगस असं म्हणतात. तर हा जो काही फ्लॅप आहे तर याच्यावरती प्रेशर देऊन आपण आपला कान या बोटांच्या साहाय्याने बंद करणार आहोत. तर हे झालं की प्राणायाम करताना आपल्या हाताच्या बोटांची स्थिती आणि आता बोटांनी आपण कान बंद करत असताना आपले दोन्ही हात या पद्धतीने साईडनी वरती घ्यायचे आणि आपल्या बोटाच्या साहाय्याने आपण या फ्लॅपवर ट्रेगस ह्या भागावरती हे आपल्याला ह्या बोटांना ठेवायचंय. ही झाली भ्रामरी प्राणायाम करतानाची सुरुवातीची स्थिती. आता पुढचा टप्पा. तर आता श्वास घेताना आणि सोडताना नेमकं तो कसा घ्यायचा आहे ते पाहूयात. तर श्वास घेताना म्हणजेच योगशास्त्रात श्वास घेण्याला पूरक असं म्हणतात. तर तो श्वास कसा घ्यायचा आहे तर हा श्वास दीर्घ घ्यायचा आहे, खोल घ्यायचा आहे आणि श्वास घेताना एक सारखा श्वासाचा प्रवाह म्हणजे हवेचा प्रवाह जो नाकामधून आत येणार आहे तो एकसारखा असावा. दुसरी गोष्ट, श्वास घेताना आपले ओठ मिटलेल्या स्थितीमध्ये हवेत. आपले दात एकमेकांवरती घट्ट न ठेवता दातांमध्ये थोडीशी फट इथे निर्माण करायची आहे. जर आपण ही फट निर्माण केली तर श्वास सोडताना जे काही व्हायब्रेशन्स तयार होतील हे व्हायब्रेशन जास्त चांगल्या प्रकारे निर्माण होतील. आता पुढची गोष्ट की आपल्याला श्वास घेताना आपलं सगळं लक्ष डोळे बंद केल्यानंतर या 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावरती स्थिर करायचं आहे. आता हे झालं श्वास घेण्याविषयी. तर आता श्वास सोडताना तो कसा सोडायचा आहे तर हा श्वास सोडताना आपल्याला आपल्या बोटांच्या साहाय्याने आपले दोन्ही कान बंद करायचे आहेत आणि त्यानंतर भुंग्याप्रमाणे आवाज काढत आपण श्वास सोडणार आहोत. हा आवाज काढताना ओंकारामधील मकाराप्रमाणे ध्वनी निर्माण होतो. म्हणजे ओंकारामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला श्वास सोडताना आपला आवाज व्हायब्रेशन इथे निर्माण होतात. तर आपण ओठ बंद करून जर हे करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की असा कंपनांचा आवाज आपल्याला इथे जाणवतो. ही कंपनं आपल्याला चेहऱ्याच्या भागावर, आपल्या कपाळाच्या पुढच्या भागावर, डोक्यामध्ये जाणवायला लागतात. तर या पद्धतीने आपण श्वास घेणं आणि श्वास सोडणं भ्रामरी प्राणायामामध्ये करायचं आहे. तर आता प्रत्यक्ष आपण भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे ते करून बघूयात. तर त्यासाठी तर मी हा प्राणायाम पद्मासनामध्ये बसून करणार आहे. आपण सुखासनामध्ये बसूनही करू शकता. तर सगळ्यात सुरुवातीला आपली पाठ सरळ, मान सरळ आणि डोळे सावकाश बंद करून घ्यायचे आहेत. आपले खांदे रिलॅक्स, आपला चेहरा पूर्णपणे रिलॅक्स करायचा आहे. सुरुवातीला
आपलं श्वसन सामान्य गतीने चालू ठेवायचं आहे. आता मी दीर्घ श्वास घेत भ्रामरी प्राणायाम करायला सुरुवात करणार आहे. आता माझं सगळं लक्ष मी माझ्या 2 भुवयांमध्ये एकाग्र करत श्वास घ्यायला सुरुवात करणार आहे. तर मी इथे सुरुवातीला दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये ठेवून आणि नंतर माझे हात कानावर ठेवले होते. तर तुम्ही सुरुवातीलाच आपले ध्यानमुद्रेतले हात मोकळे करून डायरेक्टली कानावर ठेवून देखील भ्रामरी प्राणायाम करू शकता. तर आपण त्या पद्धतीने करून बघूयात. तर माझी पाठ आणि मान सरळ आहे आणि आता दोन्ही हातांचे तर्जनी मी माझ्या कानावर ठेवलेली आहे. डायरेक्ट कानामध्ये बोट आपल्याला इथे टाकायचं नाहीये. तर इथे जो जाडसर कार्टिलेजचा पार्ट आहे तिथे मी बोट ठेवली आहेत. सावकाश डोळे बंद करून घ्यायचे आहेत. आपलं लक्ष भ्रूमध्यावर एकाग्र करायचंय. सुरुवातीला सामान्य श्वसन चालू ठेवायचंय. आता सावकाश मी श्वास घ्यायला सुरुवात करणार आहे आणि आता भ्रामरी प्राणायाम करायला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने 3, 5, 7 अशी आवर्तन करू शकता. तर आपण आता जी काही पद्धत बघितली आहे ती कान बंद करून भ्रामरी प्राणायाम करण्याची पद्धत पाहिली आहे. तर आता आपण कान बंद न करता भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे तर ते पाहूयात. तर या पद्धतीमध्ये फक्त आपल्याला इथे कान बंद करण्यासाठी हात उचलायचे नाहीयेत. आपले हात ध्यानमुद्रेतच ठेवायचे आणि श्वास सोडताना भ्रामरीप्रमाणे आपल्याला आवाज करायचा आहे. तर श्वास घेण्याची सोडण्याची पद्धत सारखीच आहे. फक्त इथे हातांचा वापर कान बंद करण्यासाठी करायचा नाहीये. फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बाकी श्वास घेताना आपलं लक्ष भ्रूमध्यावर एकाग्र करत पाठ आणि मान सरळ करत आपण इथे सावकाश दीर्घ श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडताना देखील श्वासावर नियंत्रण ठेवत आपण भ्रामरीप्रमाणे आवाज निर्माण करत भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. तर आपण प्रत्यक्ष करून बघूयात. तर पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, मान सरळ आणि सावकाश डोळे बंद करून घ्यायचे. खांदे रिलॅक्स, दोन्ही हात ध्यानमुद्रेमध्ये. आपलं शरीर पूर्णपणे रिलॅक्स करायचंय. आता मी भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी सुरुवात करणार आहे. तर सुरुवातीला श्वास घेताना मी दीर्घ श्वास घेणार आहे आणि श्वास सोडत भ्रामरी प्राणायामाचा गुंजनाचा आवाज करत भ्रामरी प्राणायाम करणार आहे.
तर ही झाली भ्रामरी प्राणायाम करण्याची दुसरी पद्धत. तर भ्रामरी प्राणायाम केल्यानंतर आपल्याला आपल्या डोक्याच्या भागामध्ये, आपल्या चेहऱ्यावरती व्हायब्रेशन जाणवतात. त्यामुळे अगदी 2 किंवा 3 आवर्तनानंतर देखील आपल्या मनाला अतिशय शांत वाटायला लागतं. तर आता हा भ्रामरी प्राणायाम किती वेळ करायचा? तर सुरुवातीला आपण हा 3 आवर्तनं, 5 आवर्तनं, 10 आवर्तनं या पद्धतीने आवर्तनांची संख्या वाढवत नेत हा प्राणायाम करू शकतो. आपल्याला जास्त वेळ हा प्राणायाम करता यायला लागला तर आपण 10 ते 15 मिनिटासाठी देखील हा प्राणायाम करू शकतो. इतक्या वेळ प्राणायाम केल्यानंतर याचे जे काही परिणाम आहेत तर ते परिणाम आपल्याला इथे अनुभवायला मिळतात. म्हणजे जर निद्रानाश असेल किंवा मानसिक ताणतणाव असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर 10 ते 15 मिनिटं हा प्राणायाम केला तर नक्कीच तुम्हाला या त्रासापासून काही प्रमाणामध्ये मुक्तता अनुभवायला मिळेल. तर हा प्राणायाम नेमका कुठल्या वेळेला करायचा? तर याचा बेस्ट टाइम म्हणजे योग्य वेळ ही रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी लवकर उठल्यानंतर हा प्राणायाम केला तर अतिउत्तम. पण तुम्ही मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या जेवणाचे नियम पाळून हा प्राणायाम कधीही करू शकता. जेवणाचा नियम हाच आहे की जेवल्यानंतर 4 तास आपल्याला प्राणायाम करता येणार नाही. आता सगळ्यात पुढची गोष्ट की हा प्राणायाम करताना दक्षता काय घ्यायची? तर सगळ्यात पहिली दक्षता हा प्राणायाम झोपून करू नये. तसेच कानाचे काही तीव्र स्वरूपाचे इन्फेक्शन्स असतील तर त्या काळातही हा प्राणायाम करू नये. नाकाचे, घशाचे काही विकार असतील तर त्यावेळी देखील हा प्राणायाम करू नये. गर्भवती महिलांनी वैद्यकीय सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखालीच हा प्राणायाम करावा. भ्रामरी प्राणायाम हा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक अनमोल साधन आहे. शांतता आणि समाधानी मनासाठी आजच आपण या प्राणायामाचा सराव सुरू करा आणि याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. आपला प्राणायाम करण्यातला अनुभव आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओतील माहिती इतरांना मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर करू शकता. आणि हो, अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत भ्रामरी प्राणायाम करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.